आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात प्रांत कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन। प्रांत कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाची निदर्शने। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी तातडीने थांबवा, दिगंबर कांबळे। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग असताना त्याला समांतर शक्तीपीठ महामार्ग कोणाच्या भल्यासाठी करण्यात येत आहे? शेतकऱ्यांना संपवून शेती नष्ट करून महामार्ग करण्यात येऊ नये। शेतकऱ्यांनी विरोध करून सुद्धा शेतकऱ्यांच्या वावरात दडपशाही करून भूसंपादन करू नये। शेतकऱ्यांची दिशाभूल करून भूसंपादन प्रक्रियेतील अधिकारी जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या गैरसमज पसरवित आहेत, तो तातडीने थांबविण्यात यावा। सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गासाठी चाललेली मोजणी व सर्वे तातडीने थांबवावा या मागणीसाठी मिरज येथील प्रांत कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। पाहिजे या मागणीसाठी गेली 1.5 वर्ष झालं या 12 जिल्ह्यातील सगळा शेतकरी टाहू फोडून सांगतोय, आमच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करू नका। आणि रत्नागिरी नागपूर सारखा चांगला महामार्ग असताना त्या महामार्गाला समांतर महामार्ग करण्याची गरज काय, हा प्रश्न गेली 1.5 वर्ष शेतकरी विचारतोय। हजारो हरकती इथल्या मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे दिलेल्या द्या, त्या प्रत्येक हरकतीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही, आमच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त होऊ देणार नाही, अशा पद्धतीची मागणी केलेली असताना सुद्धा दडपशाहीनं वावरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये जमिनी काढून घेण्याचा जो काय घाट घातलाय त्याचा विरोध म्हणून आज सगळ्यांनी शेतकऱ्यांनी पाटी शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील आक्रोश आंदोलन या मिरज प्रांताधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे। आज सांगितलं असताना तारखा दिलेल्या असताना सुद्धा वेगवेगळ्या तारखाला येतात, 4-4, 5-5 दिवस शेतकरी वावरामध्ये उभा राहतात आणि त्यांना ठाऊ पडून सांगतात की आमची जमीन द्यायची नाही। तरीही हा अट्टहास कशासाठी? एका अदानीच्या प्रकल्पासाठी नागपूरवरनं गोव्यापर्यंत नेणार जो काही खनिज आहे त्यासाठी मुख्यमंत्री जर हजारो शेतकऱ्यांना मातीमध्ये गाडून जर हा प्रकल्प करणार असेल तर आज आम्ही गोळ्या खायला तयार आहोत। आज आम्हाला फाशी द्या, आम्हाला गोळ्या घाला, आमची एकही जमीन ह्या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही असा सर्व शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये उद्यापासून सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये मोजण्या आहेत, त्या मोजणीला कोणत्याही पद्धतीमध्ये दडपशाही करण्यात येऊ नये, वावरामध्ये फिरकू नये अशा पद्धतीचा सगळ्यांनी आज निर्णय घेतलेला आहे। आणि आदेश देण्यासाठी आम्ही आलेलो आहे सरकारला की कोणत्याही पद्धतीने वावरामध्ये येऊ नये। शेतकऱ्यांच्या डोळ्यामधलं पाणी बघा, शेतकऱ्याला चिंता आहे, रात्रंदिवस जमीन जाण्यासाठी शेतकरी चिंतेमध्ये आहे, त्याला अन्न गोड लागत नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी काढून म्हणजे उद्ध्वस्त करण्याचा घाट घातलाय, हा तातडीने रद्द करावा, अन्यथा शेतकरी संयमानं आज गेली 1.5 महिना सांगतोय येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचा संयम सुटून अघटित काय प्रकार घडला तर शासन जबाबदार असेल।